आता सकाळचे वाजतायत 6:15 ऑलमोस्ट आणि आता मी सध्या आहे कल्याण रेल्वे स्टेशनला आणि काहीच वेळामध्ये आपण पोहोचणार आहोत वेस्ट बेंगॉलला. येस, मला अजिबात विश्वास नाही होते की मी खरंच विचार केला आणि मी निघाली पण अशा कोणत्या टूरसाठी. सो आता माझी फ्लाईट आहे 11 वाजताची. आता मी एअरपोर्टला पोहोचते. हे सकाळचं असं छान वातावरण आहे. कोणी कामाला जात आहे, कोणी कुठे जात आहे, कोणी कुठे जात आहे आणि आज 26 जानेवारी आहे. त्याच्यामुळे छान आपल्याला एअरपोर्टला सुद्धा मस्त वातावरण पाहायला मिळणार आहे. लेट्स गो. तर आता मी आलेली आहे कुर्ला रेल्वे स्टेशनला आणि इथून थोडं स्टेशनच्या बाहेर गेली की मला ऑटो मिळेल जी मला सोडेल टर्मिनल 1ला. 8 वाजलेले नाहीयेत अजून. 8 वाजेपर्यंत मला वाटतं मी एअरपोर्टला पोहोचून जाईल फायनली. तुम्ही पण जर कल्याण, डोंबिवली किंवा या साईडने येता तर आपल्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे की कुर्ला रेल्वे स्टेशनला आपण येऊ. इथून थोडंसं स्टेशनच्या बाहेर गेलो की इथे आपल्याला मीटरवरती ऑटो मिळतात आणि ते मग आपल्याला 200 रुपयाच्या आतमध्येच होतात. आपल्याला ते टर्मिनल 1, 2 जिथे जायचं तुम्हाला तिथे ड्रॉप करतात. अगोदर मी बॅगेज ड्रॉप करते, नंतर मी तुम्हाला फ्लाईटची डिटेल सांगते. आकाशा एअरलाइन्समधून ही माझी तिकीट बुक झालेली आहे. ओके, आता फ्लाईटचा ऑलमोस्ट वेळ झालेला आहे. आय थिंक लोक उभे पण राहिलेले आहेत आणि छान माझा चहा नाश्ता सर्व झालेला आहे. फ्रेश पण झालेली आहे. आता थोड्या वेळातच आपण फ्लाईटसाठी आतमध्ये एंट्री करू. चेक इन सुरू होईल. अजून फ्लाईट निघण्यासाठी बराच वेळ आहे, म्हणजे मोर दॅन हाफ एन आवर. सो टाइमपास करायचा आता अर्धा तास आणि वेळेत चेकिंग झाली, लवकर आलो तर फ्री. आता कुठे काही धावपळ नाही करायची, टेन्शन नाही, एकदम फ्री. ओके, फायनली गाईज मी येऊन पोहोचलेली आहे बागडोगरा एअरपोर्ट या ठिकाणी. त्या ठिकाणी शूट अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी कुठेही शूट केलेलं नाही. आता पार्किंगमध्ये आहे सध्या आणि आता इथून आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. दार्जिलिंग किंवा गँगटॉकला जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे की तुम्ही इथून सिलिगुडी रेल्वे स्टेशन किंवा न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनला जाऊ शकता आणि त्या ठिकाणावरून तुम्हाला बस अवेलेबल होते. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही डायरेक्ट इथून कॅब करून जाऊ शकता. तर आता माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, लवकर पोहोचावं लागेल म्हणून मी कॅब केलेली आहे. लेट्स सी कसा रस्ता आहे, कशा प्रकारे पोहोचतो. ही वाली गाडी आहे ज्याच्याने मी पुढे ट्रॅव्हल करणार आहे. आणि एक छान गोष्ट अशी झाली की फ्लाईटचा टायमिंग होता 1:55 आणि आम्हाला 1:19लाच या ठिकाणी सोडलं. पण लगेज वगैरे घेता घेता वेळ झाला. आता ऑलमोस्ट 1:45 झालेले.
पण लॉन्च एक्सेसमधून मी मुंबईमधूनच छान जेवून निघाले, त्याच्यामुळे आता खाऊन निघालेली, त्याच्यामुळे आता भूक तर नाही आहे. तर कंटिन्यू प्रवास करून लवकरात लवकर मला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की आपण मेन तर त्या ठिकाणीच फिरायला आलेलो आहोत आणि माझ्याकडे दिवस थोडेसे कमी आहे. तर कशा प्रकारे ट्रॅव्हल होत आहे पाहूया. तर आता 3 वाजलेले आहेत. थोडा वेळ ट्रॅव्हल करून थोडं थकलेली, त्याच्यामुळे थोडं म्हणजे हेक्टिक होतोच ॲक्च्युली प्रवास, गोल 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 रस्ते सर्व त्याच्यामुळे. सो वॉशरूमसाठी एक ब्रेक घेतलेला. तर हे बघा किती छान रस्ता आहे या साईडला अशा प्रकारे, आणि असे होमस्टेज वगैरे इथे अवेलेबल आहेत. जे कोणी असं रस्त्याने जाताना वगैरे शोधतात, बरेचसे छान छान होमस्टेज वगैरे अवेलेबल असतात अशा ठिकाणी. म्हणजे हा एक एक्सपिरियन्स मला, मी आलेली ना हिमाचलला आलेली, सो तशा टाईपचा हा एक एक्सपिरियन्स वाटतो. सो गाईज, अशा प्रकारे मी आलेली आहे रूमवरती. आता जस्ट मी प्रोसेस केली आहे, माझ्या बॅग्सवरती गेलेल्या आहेत आणि 4th फ्लोअरवरती अशा प्रकारे माझं रूम आहे. हॉटेल तर खूप छान दिसतं आहे आणि आता खूप जास्त थंडी आहे इथे. थोडं एक्सपेक्ट होतं इथे थंडी असेल, बट इथे आल्याच्या नंतर सगळं थंडी वाजायला लागली, तर आपण रेडी नसतो कधी. सो रूम पण आय होप रूम छान असतील. मी ऑनलाईन बुकिंग केलेलं, सो लेट मी शो यू. की गाईज, फ्रेश होऊन मी आता आलेली आहे जेवणासाठी. सो बघू आता काय मेन्यू आहे, आणि अशा प्रकारचं हे रेस्टॉरंट आहे ते सर. सो गाईज, माझ्या मागे बघा किती छान प्लेट्स हे बनवलेलं, एक वॉलपेपरची वॉलवरती एक छान डिझाईन बनवलेली आहे. इकडचं वेदर सध्या 17 डिग्री आहे, तरीसुद्धा मला खूप जास्त थंडी वाजते. एवढ्या ह्याच्यातसुद्धा तर जास्त अजून पुढे तर अजून थंडी असू शकते, तर काय हालत होईल माहिती नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज माझं गँगटॉकमध्ये डे 1 आहे.